रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज आपण करणार आहोत डाळबट्टी। त्यासाठी 3 हिस्से गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 हिस्सा रवा घ्यायचा, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ टाकायचं, कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकून चमच्यानं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। नंतर हातानं करायचं, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला डाळबट्टीचं पीठ चांगलं असं मऊसूद मळून घ्यायचे। पीठ मळून झालं की वरून आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा, पीठ कडक होत नाही, आणि झाकून हे अर्धा घंट्यासाठी आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे। अर्धा घंटा झालं की काढून पुन्हा एकदा चांगलं मऊसूद असं चुरून घ्यायचं। हातावर एक गोळा घ्यायचा, गोळ्याची वाटी तयार करून घ्यायची, मधात साजूक तूप लावून हे गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे, जसं इडली वाफवतात ना तसंच आपल्याला इडली पात्रात हे गोळे पण वाफवून घ्यायचे आहेत। गॅसवर ठेवून अर्ध्या घंट्यासाठी वाफवून घ्यायचे। अर्धा घंटा झालं की बाजूला काढून चाकून छोटे छोटे आकारात कट करून घ्यायचं, आणि कडकडत्या तेलात आपल्याला ही डाळबट्टी तळून घ्यायची। खूप मस्त अशी डाळबट्टी होते, आणि कमीत कमीत वेळात डाळबट्टी तयार आहे आपली। मस्त आंबट वरण करायचं आणि त्यासोबत खायची, खूप मस्त अशी चवीला लागते। डाळबट्टी खा आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा।